वाइट हम कुछ ही समय में अब डीप लर्निंग का टॉपिक पढ़ने वाले हैं। तो पहले हम स्टार्ट करते हैं व्हाट इज न्यूरॉन। तो न्यूरॉन आर स्पेशलाइज्ड सेल दैट प्रोसेस एंड ट्रांसमिट इंफॉर्मेशन। सो न्यूरॉन इज स्पेशलाइज्ड सेल दैट प्रोसेस एंड ट्रान्समिट इन्फॉर्मेशन। म्हणजे न्यूरॉन ही स्पेशलाइज्ड सेल आहे जी ब्रेनमध्ये ह्युमन ब्रेनमध्ये असते। ती प्रोसेस अँड ट्रान्समिट करते इन्फॉर्मेशन। ह्युमन बॉडी हॅज नेटवर्क ऑफ न्यूरॉन। ह्युमन बॉडीमध्ये न्यूरॉनचे नेटवर्क असतं। Billions of neurons work together in a layer to help you think, learn, see and decide. म्हणजे बिलियन्स ऑफ न्यूरॉन एक ठिकाणी वर्क करतात आणि त्याचे काही लेयर असतात ते तुम्हाला मदत करतात विचार करण्यासाठी, काहीतरी शिकण्यासाठी, बघण्यासाठी आणि डिसिजन मेकिंगसाठी। तर ह्याच्याहून आपल्या ह्युमन न्यूरॉन नेटवर्कवरून आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क याची आयडिया घेतलेली आहे। तर डीप लर्निंग इज सबसेट ऑफ मशीन लर्निंग। म्हणजे हे जे डीप लर्निंग आहे हे सबसेट आहे मशीन लर्निंग। द रूट ऑफ ह्युमन इंटेलिजन्स। तर ह्युमन इंटेलिजन्सचा रूट काय आहे? रिकॉग्निशन, पॅरलल प्रोसेसिंग अँड न्यूरल कॉम्प्लेक्सिटी। तर हा ह्युमन इंटेलिजन्सचा रूट आहे। तो 86 बिलियन न्यूरॉन विथ ट्रिलियन्स ऑफ कनेक्शन। तर ह्युमन ब्रेनमध्ये 86 बिलियन न्यूरॉन नेटवर्क असतात विथ ट्रिलियन ऑफ कलेक्शन। तर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क ही आयडिया, ही कन्सेप्ट ह्युमनवरून घेतलेली आहे असं समजता येईल। तर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्कमध्ये पहिल्यांदा इनपुट लेअर असते, परत हिडन लेअर असतं, परत आउटपुट लेअर असते। तर इनपुट लेअर काय करते? रिसिव्ह डाटा, म्हणजे युजर करून त्याची काय अपेक्षा आहे ते इनपुट घेते। आणि हिडन लेअर काय करते? त्या इनपुट प्रोसेसिंग करते। समजा ChatGPT आहे, तो ChatGPTला आपण काहीतरी विचारतो, तर ChatGPTला आपण काहीतरी विचारतो, त्यानंतर ChatGPT त्याच्यावर प्रोसेसिंग करते आणि नंतर ते आपल्याला आउटपुट देते। तर असंच आहे डीप लर्निंग। तर आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क असंच वर्क करतं। तर त्या इनपुट लेअर काय करतं? रिसिव्ह डाटा करतं। हिडन लेअर काय करतं? त्याच्यावर प्रोसेस करतं इन वेटेड कनेक्शन आणि त्याचं आउटपुट देतं प्रोड्यूस रिझल्ट बेस्ड ऑन प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन। तर ह्याच्यानुसार हे आउटपुट देणार। न्यूरॉन नेटवर्क इन ॲक्शन हे कसं काम करतं तुम्हाला आताच सांगितलं। तर आपण काहीतरी इनपुट देतो, त्याला इनपुट दिल्याच्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी प्रोसेस होते। ही प्रोसेसचं हायडन लेअर आहे, ही आपल्याला नाही कळत, पण ही प्रोसेस झाल्याच्यानंतर आपल्याला आउटपुट ह्या हिडन लेअरच्या बेसवर आपल्याला ते आउटपुट देतं। तर ह्याचं आउटपुट जसं की आपलं ChatGPTला आपण इनपुट देतो, ते काहीतरी प्रोसेस करतं आणि आपल्याला काहीतरी आउटपुट देतं, असं आहे। तर न्यूरल नेटवर्क इज अ कॉम्प्युटेशनल मॉडेल इन्स्पायर्ड बाय द ह्युमन ब्रेन स्ट्रक्चर। तर तुम्हाला आत्ताच मी सांगितलं न्यूरल नेटवर्क इज अ कॉम्प्युटेशनल मॉडेल इन्स्पायर्ड बाय द ह्युमन ब्रेन स्ट्रक्चर। इट इज यूज टू सॉल्व कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम। म्हणजे जसं की आपण ChatGPTला काही बी विचारू शकतो मॅथचे प्रॉब्लेम, तसंच कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करून देतं। न्यूरॉन नेटवर्क इज अ बॅकबोन ऑफ डीप लर्निंग। तर न्यूरॉन नेटवर्क इज बॅकबोन आहे डीप लर्निंगचं। तर ही मेन पार्ट आहे डीप लर्निंगमधला आणि न्यूरॉन नेटवर्क सबसेट आहे मशीन लर्निंगमधला। तर असं आहे डीप लर्निंग, मशीन लर्निंग आणि AI ही वेगवेगळे कन्सेप्ट एकत्र होऊन जनरेटिव्ह AI बनतं। तर इमेज रिकॉग्निशन, इथे एक एक्झाम्पल घेतलं आहे डीप लर्निंग कसं वर्क होतं ते, आणि हे तर एक्झाम्पल आहे इमेज रिकॉग्निशन। न्यूरल नेटवर्क ब्रेक इमेज इंटू पिक्सल। तर पहिल्यांदा न्यूरल नेटवर्क काय करतं? इमेजला ब्रेक करतं पिक्सलमध्ये, आणि त्याच्यामध्ये हायडन नेटवर्क काय करतं? डिटेक्ट एजेस, शेप्स आणि फायनल ऑब्जेक्ट। जी हायडन लेअर असते, जी प्रोसेसिंग लेअर असते, ती त्याचे एजेस, शेप्स आणि फायनल ऑब्जेक्ट डिटेक्ट करतं। and the output layer identifies what the image contains and शेवट आउटपुट लेअर काय करते? इमेजला आयडेंटिफाय करते व्हॉट द इमेज कंटेन्स। तर आपण ह्या सेशनमध्ये काय शिकलो? तर की टेकवेज, मशीन लर्निंग इज अ ब्रॉडेड थिंग दॅट इन्क्लूड ट्रेडिशनल अल्गोरिदम लाईक डिसिजन ट्री, SVM इत्यादी अँड न्यूरल नेटवर्क। तर मशीन लर्निंग इज थिंग दॅट इन्क्लूड ट्रेडिशनल अल्गोरिदम, त्याच्यामध्ये काहीतरी ट्रेडिशनल अल्गोरिदम आहेत जसे की ट्री, SVM अँड न्यूरल नेटवर्क।
The deep learning is a subset of machine learning that uses neural network with many layers. म्हणजे डीप लर्निंग ही सबसेट आहे मशीन लर्निंगचं दॅट ते काय करतं यूज करतं न्यूरल नेटवर्क विथ मेनी लेयर्स. न्यूरल नेटवर्कला यूज करतं. इट युजेस फॉर कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम लाईक टेक्स्ट जनरेशन, इमेज जनरेशन. जसं की आपण पाहिलं ChatGPT इमेज जनरेशन करतं, लिओनार्डो दा विंची असे खूप सारे AI आहेत की ते कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्व करतं. आणि ही डीप लर्निंग ह्या मॉडेलला ट्रेन केलेलं आहे. ट्रेनिंग डीप न्यूरल नेटवर्क रिक्वायर्ड हाय कॉम्प्युटेशनल पॉवर आणि हाय एंड GPU गिवन ट्रेनिंग टाईम 4 hours to week. तर डीप लर्निंग मॉडेलला ट्रेन करण्यासाठी हाय कॉम्प्युटेशनल पॉवर लागते, हाय एंड GPUs लागतात, मोठमोठाले GPUs लागतात प्रोसेसिंगचे. गिवन ट्रेनिंग टाईम फ्रॉम hours to week म्हणजे टाईम खूप लागतो, त्याला टाईम कॉम्प्लेक्सिटी खूप आहे. सो आज आपण काय पाहिलं, सो डीप लर्निंग इज अ पार्ट ऑफ मशीन लर्निंग दॅट हेल्प कॉम्प्युटर लर्न अँड मेक डिसिजन इन्स्पायर्ड बाय द ह्युमन ब्रेन. इमेज रिकॉग्निशन मॉडेल हाऊ वर्क्स.